हॅलो फ्रेंड, माऊली क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण कांदा घेतलेला आहे। कांदा काय आपण भाजी करत नाही, कांद्याचं साल आपल्याला लागणार आहे। पेपरची पोंगळी लागणार आहे, असा हिरवा पेपर लागणार आहे, दोरा आणि कात्री हे बघा, आणि थोडासा फेविकॉल लागतो, बाकी काही एवढं लागत नाही आहे। आपण या पोंगळीला अगोदर हिरवा पेपर लावून घेणार आहोत। हे बघा, मी अगोदरच हिरवा पेपर लावून ठेवलेला आहे। अशी पोंगळी तयार होते। या पोंगळीला कांद्याचं साल काढून, हे जे वरचं साल आहे हे साल असे काढायचे, हे टाकून द्यायचे नाहीत। या सालापासून आपण काहीतरी वेगळं युनिक असं करणार आहोत। हे बघा, मी अशी भरपूर सालं काढून ठेवलेली आहेत। आता मी तुम्हाला या सालापासून काय करायचं ते दाखवते। त्यातला मी थोडासा पार्ट घेतलेला आहे आणि हे बघा, आपण ती पाकळी कापून घेतोय आणि इथे ऑटोमॅटिक 3 पाकळ्या झालेल्या आहेत। कांदा सोलतानाच ते होतं आणि आता आपल्याला हे दोऱ्याने बांधून घ्यायचं आहे। हे बघा, याच्या अगोदर आपण कांद्याचंच वरचं हेड जर लावलं तर ते आणखीन दिसायला छान दिसेल। हे बघा, आणि मी इथे जितकी पाकळी बसेल तेवढीच लावायची आहे, जास्त लावायची नाही आहे। दिसते, आणि पुन्हा दोरा घेतला आहे आणि दोरा गुंडाळते। थोडासा दोरा गुंडाळावा लागतो, दोऱ्याची गाठ मारायला लागते। हे बघा, मी गाठ मारली, दोरा इथे कापून टाकलेला आहे जास्तीचा, आणि याला तुम्ही आवडीने पानं सुद्धा लावू शकता। हे माझं हे फूल तयार झालेलं आहे, दिसते। आता मी याला कागदाचं पानाचा आकार देऊन पानं चिकटवणार आहे। हे बघा, किंवा तुम्ही याला आपण मगाशी दाखवलं त्याच्याप्रमाणे दोऱ्याने पण गुंडाळू शकता। दोऱ्याने गुंडाळलेलं सुद्धा खूप छान दिसतं। हे बघा, हे आपलं कांद्याच्या पाकळीपासून फूल तयार झालेलं आहे। कांद्याचं साल दिसू नये, कांद्याचं साल दिसू नये म्हणून कागद लावणार आहे। माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, बेल दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका।